चंद्रशेखरजी बावनकुळे हे महाराष्ट्रातलं बहुजन समाजातलं एक मोठं नेतृत्व समोर त्या ठिकाणी येतं आणि आपण बघितलं की मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या हिताकरिता अनेक शासन निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून त्यांनी काढले. अशा वेळेस इतके चांगले लोकहितार्थ निर्णय घेणाऱ्या नेत्याला कुठेतरी अडचणीत आणण्याकरिता अशा पद्धतीचे चुकीचे अपशब्द वापरून निश्चितपणे आपलं काही म्हणणं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी मांडावं. परंतु कुणाहीबद्दल इतक्या खालच्या स्तरावर अपशब्द वापरणे हे कदापि भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही. कोणी काहीही फीडिंग केलं तरी देखील आपण त्या ठिकाणी सतसत विवेक बुद्धीने विचार करून योग्य त्या शब्दामध्ये त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली पाहिजे. याची देखील दखल तिथल्या सरकारनं घेतली पाहिजे. विद्यार्थी हा झारखंडमधला असो, दिल्लीतला असो, महाराष्ट्रातला असो, शेवटी आपल्या देशातला विद्यार्थी हा विद्यार्थी आहे. त्याच्या अडचणी समजून त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि तशा पद्धतीनं त्याच्यासोबत संवाद हा साधला गेला पाहिजे. आपण बघितलं की मागच्या काही वर्षापासून आतापर्यंत फक्त ज्या मेट्रो सिटीज होत्या त्याच ठिकाणी केंद्रीय पद्धतीनं ॲडमिशन ह्या प्रवेश प्रक्रिया व्हायची. परंतु आता मात्र 11वीची प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण ठिकाणी केंद्रीय पद्धतीने त्या ठिकाणी राबविण्यात आली, ज्या माध्यमातून असं लक्षात आलं की अनेक शाळा ह्या त्या ठिकाणी रेकॉर्डवर होत्या. अशा अनधिकृत शाळांवरती कार्यवाही करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं चालू आहे. आपण बघितलं की मागच्या काही दिवसांमध्ये अशा घटना घडलेल्या आहे आणि विकृत प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून अशा घटना त्या ठिकाणी घडविण्यात येतात. ज्या पद्धतीनं नरसापूर प्रकरण झालं होतं त्याच धर्तीवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस राबवून त्या ठिकाणी तातडीनं त्या गुन्हेगारावर कार्यवाही करण्यात येईल.